मराठी, ते धडक ते धडक. चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील एरोमेनिया आर्ट गॅलरी. विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर. त्वरा करा, एरोमेनिया आर्ट गॅलरी, जय मल्टीपर्पज हॉल शेजारी, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी. विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की भारतीय जनता पार्टीत वैभवदादा आणि त्यांच्या पार्टीचा प्रवेश झाल्यानंतर आम्ही कुठेही काही प्रतिक्रिया, तुम्ही कित्येक जण विचारले परंतु कुठलीही प्रतिक्रिया न देता पार्टीने स्वीकारलेलं आहे. आपण कुठेही काही चुकीचं न बोलता, वाईट काय न बोलता जे केलं सगळं आम्ही केलं. त्या पद्धतीनं परत त्यांचे मला फोन आले की आपण बसूया. त्या पद्धतीनं 2-3 वेळा बसलो. त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या बैठकीला सगळ्यांना माहिती आहे नगरपालिका इलेक्शनच मेन, त्यासाठी मी एक प्रस्ताव त्यांना सुरुवातीला दिलेला होता. ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, त्यातलं महत्त्वाचं सांगतो, म्हणजे तुम्हाला सुरुवात कळावी म्हणून सांगतो. त्यांना प्रस्ताव असा दिलेला होता, त्यातले महत्त्वाचे मुद्दे सांगतो. म्हणजे ओबीसी त्यावेळी आरक्षण वगैरे काही पडलेलं नव्हतं. त्या चर्चेच्या वेळी काय आरक्षण वगैरे कुठलं नव्हतं. ही चर्चा जवळजवळ 3-3.5 महिन्यापूर्वीची. त्यावेळी कुठलंही आरक्षण पडलेलं नव्हतं. त्यावेळी असं सांगितलेलं होतं की ओबीसी स्त्री अथवा पुरुष आरक्षण पडलं तर मी किंवा माझी पत्नी देवता बाबर हिला उमेदवारी द्यायची. 6 ते 7 उमेदवार त्यावेळी आम्ही सांगू त्या पद्धती आम्ही सांगेल त्या 6 ते 7 उमेदवार आमचे. त्यापैकी 3 आमच्या समाजामध्ये देवांग कोष्टी समाजाचे व इतर 3 ते 4 हा दुसरा मुद्दा होता. त्यावेळी आरक्षण नसल्यामुळं नगराध्यक्षावरील म्हणजे आरक्षण ओबीसी नाही निघालं तर उपनगराध्यक्ष आम्हाला द्यायचं 5 वर्ष ही त्यांना सांगितलेलं होतं. एक स्वीकृत नगरसेवक कॉप्ट आमचा 5 वर्षासाठी असं एक बोलणं केलं होतं. आणि त्यावेळी सांगितलेलं होतं उमेदवार आम्ही सांगू ते, आम्ही आमचे उमेदवार आम्ही सांगणार आणि ज्या प्रभागात सांगाल तिथंच आमचे उमेदवार. त्यातले 50% लेडीज जेंट्स ह्याच्यातले महत्त्वाचं हे त्यावेळी सगळी चर्चा केलेली होती. त्या पद्धतीनं 1-2 बैठकीनंतर 6 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष जर निघालं ओबीसी तर ते आम्हाला द्यायचं असं ठरलेलं होतं. त्या पद्धतीनं त्यांना नावं पण सांगितलेली होती उमेदवाराची. त्यावेळी सगळी नावं पण सांगितलेली होती. ह्या पद्धतीनं फक्त आरक्षण निघालं नव्हतं म्हणून कोण कुठं हे सांगता येत नव्हतं. त्यामुळं उमेदवार 6, नगराध्यक्ष ओबीसी निघालं तर आमचा, एक स्वीकृत नगरसेवक आमचा, ह्या पद्धतीनं सगळं ठरलं. त्या पद्धतीनं मी दादांना लेखी त्यांना मी 3-3.5 महिन्यापूर्वी नगराध्यक्ष आरक्षण निघाल्याच्या अगोदर तिथं मी त्यांना सांगितलेलं दिलेलं होतं ज्या पद्धतीने ठरलेलं आहे आमचं ठरलेलं आहे. चंद्रकांत दादांना म्हणजे चंद्रकांत दादांना सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर नगराध्यक्षपदाचं आरक्षण निघालं. त्याच्यानंतर आरक्षण निघालं. आरक्षण ओबीसीसाठी, महिला ओबीसीसाठी निघालं.
त्यावेळी लगेच मला त्यांचे दादांचे वैभवदादांचे परत सदाभाऊंचे फोन आले की अभिनंदन, हे झालं ते झालं ते झालं सगळं झालं. त्याच्यानंतर प्रभागातील आरक्षण निघाली. अगोदर नगराध्यक्षाचं निघालेलं होतं, त्याच्यानंतर प्रभागातील निघाली. प्रभागातील आरक्षण निघाल्यानंतर कोण कुठं कसं द्यायचं ह्याच्यावर 2-3 बैठका होऊन 6 उमेदवार हे आमचं फायनलच जवळजवळ केलेलं होतं. 6 उमेदवार आणि नगराध्यक्ष. म्हणजे असा जो कुठं गैरसमज जे करून दिला जातोय की मी हट्ट धरला किंवा काय केलं, वास्तविक हे अगोदर 3-3.5 महिन्यापूर्वी सगळं ठरलेलं आहे. म्हणजे मी बोलत नव्हतो का, तर काय चर्चा असते, सगळ्या चर्चा पूर्ण व्हायच्या असतात म्हणून मी काय गोष्टी बोलत नव्हतो. हे सगळं ठरलेलं होतं. ठरल्यानंतर सगळं झालं बऱ्यापैकी सगळे विषय संपले. त्यांना मी अगोदरच त्यावेळी बोललेलो होतो की जोपर्यंत आपले विषय संपत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम आपण एकत्र करू, परंतु माझे जे काय कार्यक्रम असतील किंवा तुमचे काय असतील ते एकत्रित केले जाईल. त्या पद्धतीनं आम्ही काय पत्ते पाळलं. पण ज्यावेळी फायनल चर्चा झाली आणि सगळं झालं त्याच्यानंतर गणपती उत्सवात तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मोदक वाटपाचा कार्यक्रम आम्ही सदाभाऊंना बोलवून ती केलं होतं. परत दीपावलीचा फराळ किंवा ते जे किट वाटणं त्याच्यावर सगळ्यांचे फोटो टाकले होते, सगळे केलं का सगळे विषय संपले होते. त्यामुळे सगळ्या चर्चा झाल्या होत्या. फक्त एखाद्या प्रभागात इकडं का तिकडं एवढं चाललेलं होतं चर्चा. पुढं कोण येतंय त्याच्यावर बघून उमेदवार फिक्स, फक्त इकडं घ्यायचं का तिकडं घ्यायचं एवढ्याच चर्चा फक्त पेंडिंग होत्या. त्याच्यानंतर 6 महिन्यापूर्वी वैभवदादा चंद्रकांतदादांनी मुंबईला बोलवलं असल्यामुळे ते गेलेले होते. त्यावेळी जिल्ह्यातले काही नेत्यांना पण बोलवलं होतं. त्या दादांचा मला तिथून फोन आला. मी बाहेरगावी होतो. त्यावेळी मला दादांचा फोन आला की अरे इथं सगळे वैभव पाटील वगैरे सगळे येऊन बसलेत आणि ते तुझ्या पत्नीला उमेदवारी देवताला आणि 4 नगरसेवकाचे तुम्हाला शीट देतात. मी म्हटलं दादा तसं नाही, म्हटलं 6चं ठरलेलं आहे. त्यांनी तुम्हाला ते सांगितलेलं नाही, 6चं ठरलेलं आहे. त्या दादा म्हटले ठीक आहे तुमचं काय जे असेल ते तुम्ही करा, ते करा, पण आपल्याला एकत्रित जायचं. त्याच्यानंतर ती चर्चा झाल्यानंतर ते विट्यात आल्यानंतर मी त्यांना म्हटलं असं कशाला सांगितलं, किंवा जे ठरलं आहे ते सांगून काय अडचण असली तर सांगणं इथंपर्यंत ठीक होतं. त्याच्यानंतर सांगलीत एक मिटिंग होती. सांगलीत मिटिंग होती जे सम्राट बाबांनी त्यावेळी अध्यक्ष वगैरे इथल्या मुलाखती झाल्यानंतर त्यावेळी पण मी गेलो होतो. पण इथं ते घर जळाल्याचं प्रकरण त्यावेळी वैभवदादा आहेत त्या ठिकाणी थांबलेले होते. त्यामुळे ते त्या बैठकीला त्या वेळेत आलेले नव्हते. मग मला सम्राट बाबा म्हटले की वैभवदादांचा फोन आला आहे, तुम्हाला वरची शीट आणि 4 शीटा देतोय म्हणून. आणि मी म्हटलं तसं नाही म्हटलं. त्यांनी असं सांगितलं नव्हतं. वास्तविक सांगायला कसं पाहिजे होतं दोन्हीकडे पण, दादांनाही आणि खाली, किंवा 6 शीटा वगैरे सगळं ठरलेलं आहे. 6 शीटा नगराध्यक्षपद 1 कॉप्ट असं सांगायला पाहिजे होतं. पण काही अडचण असेल काय असं म्हणून जरा इकडे तिकडे करावं असं न सांगता सत्य बोलले पण अर्धसत्य सांगितलं. त्याच्यानंतर मग ते आमचं मिटत नाही असं दिसलं म्हणून त्यांनी वैभवदादांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं. वैभवदादा आले त्या ठिकाणी. मग आम्हाला दोघाला आत बोलून घेतलं. खाडेसाहेब वगैरे सगळे होते, पडळकर साहेब वगैरे सगळे होते. मी त्यांना सांगितलं दादा तुम्ही असं कशाला सांगितलं, अर्धसत्य का सांगताय, सगळं सांगा ना. 6 ठरलेले होते, 6 ठरलेले होते, 1 नगराध्यक्ष, खालचे 6 उमेदवार असे ठरलेले होते. तुम्ही त्यांना 4 ही ठरलं ही ते आम्ही काही सगळ्यांना दिलं नव्हतं. दादांना पत्र दिलं होतं सगळ्यांना. आता दादांना दिले, पालकमंत्री आहेत म्हटलं बाकीच्या सगळ्यांना काही सांगायची गरज राहिली नाही ना. त्यामुळं आम्ही त्यांना काही कुणाला सांगितलं नव्हतं. पण ते समोरासमोर मी केलं होतं त्यावेळी. पण त्याच्यानंतर परत विट्यात आल्यानंतर काही चर्चा झाल्या. शेवटी सदाभाऊंचे माझे पण 2-3 वेळा 4-5 वेळा बैठक झाली. भाऊनी काही अडचणी सांगितल्या. परत एकदा आता दीपावलीच्या पिरियडमध्ये ते कोल्हापूरला चंद्रकांत दादांच्याकडे गेले होते. तिथून पण मला फोन आला दादांचं की असं ते एवढ्या शिटा ते लाव असं ठरलेलं आहे ते.
आणि ते माझ्यासमोर आले. म्हटलं त्यांना विचारा ना नक्की काय ठरलं आहे, सगळं व्यवस्थित काय ठरलं आहे ते. त्याच्यानंतर आल्यानंतर मला बोलवल्यानंतर मी गेलो, मी वैभवदादा आणि भाऊ. मी म्हटलं अहो असं कशाला सांगायचं, तुम्ही सांगाय कसं पाहिजे की असं असं ठरलेलं आहे, परंतु असं आम्ही देऊ शकतोय हे सांगणं योग्य आहे. ठीक आहे, इथंपर्यंत ती चर्चा आम्ही काय करायची ते आमचा विषय झाला ना, परंतु सांगताना कसं सांगितलं गेलं पाहिजे की असं असं. तर म्हटले बरोबर आहे, भाऊंचं सुद्धा तोंडातून बरोबर आहे म्हटली, ते असं व्हायला पाहिजे होतं म्हटलं. परत त्यानंतर 1-2 चर्चा झाल्या. त्याच्यानंतर शेवट एक सीट जी विक्रम भिंगारदेवींची म्हणजे त्याच्या भावाच्या मंडळी माया प्रवीण भिंगारदेवी, एवढी एक सीट थांबवा म्हटली, एवढी एक सीट थांबवा. मग मी म्हटलं विचारून तर घेतो, मला बोललं तर पाहिजे म्हटलं. मग मी त्याला विक्रमला बोलावून घेतलं, त्याला सांगितलं असाच सगळ्या अडचणी येत्या, जरा तो असाच ओळखायला लागतंय, तुला कॉप्टमध्ये तू घरच्या कोणाला सांगशील त्यांना पहिलीच संधी द्यायची व्यवस्था करतो त्या ठिकाणी, परंतु आता हे असं. मग त्यानंही जरा आडेवेडी घेऊन पण त्याने मान्यता दिली. आणि हे सगळं झाल्यानंतर आत्ता शुक्रवार शनिवारी म्हणजे अर्ज सोमवारी आम्ही भरले, त्याच्या अगोदर शुक्रवार शनिवारी यशवंतनगरमधील एका बंगल्यात, राजकीय व्यक्तीच्या एका बंगल्यात, जबाबदार व्यक्तीच्या बंगल्यात मी, वैभवदादा, सदाभाऊ आणि एक राजकीय जबाबदार व्यक्ती आणि दुसरी एक जबाबदार व्यक्ती, अशा सगळ्यांच्या ठिकाणी एकत्रित चर्चा झाली. त्या ठिकाणी नावासहित कुठल्या कुठल्या 5 सीटा माझ्या, ते सगळं झालं. त्याच्या वैभवदादांची, माझी, सदाभाऊंची सही घेतली. त्यांच्याकडेच कागद आहे ती गोष्ट वेगळी, परंतु ते तिथं झालं त्यावेळी पण फायनल झालं. आणि हो ते आता जबाबदार व्यक्तींच्या पुढे ठरलेलं आहे की या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे पुढं, हे सगळं त्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर रविवारी संध्याकाळी आम्ही HP कॉलेजला, वैभवदादा आणि सदाभाऊ होते, तर आमच्या महिला आम्ही सगळे उमेदवार म्हणजे ठरलेले होते उमेदवार, सोहन, ओम, सगळेच उमेदवार त्या ठिकाणी गेलो. त्यांनी बसवून घेतलं की सगळे आम्ही गेलो होतो, उमेदवार सगळे 9:30-10 वाजता गेलेलो होतो. त्या सगळ्यांनी ठरल्याप्रमाणे आपल्याला सगळं करायचं आहे, तुमचं सगळं झालेलं आहे, AB फॉर्म आलेले आहेत, आपण प्रांतसाहेबांच्याकडे पाठवलेलं आहे तो जरा हे करायला. आणि सगळ्यांनी आशीर्वाद वगैरे घेतले. काय थोडं सोहनला जरा काय बोलायचं ते जरा बोलले, परत किशोरना जरा काय होतं ते सांगितलं, आणि सगळ्यांना आशीर्वाद सगळ्यांनी घेतला, सगळ्यांना दिलं आणि जावा म्हटले. 11-11:30 वाजता आप्पा तुम्ही काय झोपू नका, फॉर्म आले की म्हणजे ते प्रांतसाहेबांच्याकडे काय करायचं त्या पद्धतीने आले की बोलवून घेतो आणि तुम्हाला ते फॉर्म द्यायची व्यवस्था करतो. हे सगळं झालं. हे बरोबर आहे का सगळ्यांच्या देखत? हे बरोबर आहे का सगळ्यांच्या देखत? हे सगळं झालं. आम्ही गेलो आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की उद्या आमचा अर्ज भरायचा होता नगराध्यक्षपदाचा. म्हटले आप्पा आपण कसा भरूया? मी म्हटलं काही शक्तीप्रदर्शन माझ्यासारख्याला करण्याची काही गरज नाही वाटत, आपण साध्या पद्धतीने भरूया, नाही तरी पण थोडे तर लोक बोलावा म्हटले. मग मी रवीला सांगितलं मेसेज टाका 10 वाजता, त्यांनीच सांगितलं त्यांच्या घरापाशी यशवंतनगरमध्ये त्यांच्या घरापाशी बोलवा आणि तिथून आपण जाऊ 100-200 लोक मिळून आणि अर्ज वगैरे भरू. हे झालं. रात्री परत आम्ही 11-11:30 वाजता वाट बघून परत दत्तानं वगैरे फोन केला, तर ते म्हटले अजून काय आलं नाही, सकाळी तुम्हाला करतो. त्याच्यानंतर सोमवारी ज्या दिवशी अर्जाचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी मला सकाळी 8-8:15 वाजता सदाभाऊंचा फोन आला, कुणीकडे आवडलं आहे का? म्हटलं आवडलं आहे, घरी. तर म्हटले मी घरी यायला लागलो. म्हटलं या. त्या पद्धतीने ते घरी आले. तोपर्यंत मी जरा 1-2 कळवलेलं होतं दत्ताला वगैरे की भाऊ यायला लागलेत. मला वाटलं AB फॉर्म वगैरे काय घेऊन येतात असं काहीतरी वाटलं. आले आणि आल्यानंतर बसले आणि त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलं की असंच त्यांनी सांगितलं की आप्पा वरची एक उमेदवारी देतो, खालचं काय देऊ शकत नाही. हे त्यांनी सांगितल्यावर मला धक्का म्हणजे प्रचंड मोठा धक्का बसला. रात्री सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद दिलेत, सगळ्यांना हे केले आणि खालची उमेदवारी म्हणजे नगरसेवक पदाची, खालची म्हणण्यापेक्षा नगरसेवक पदाची उमेदवारी न देता नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देता आम्हाला काय अडचणी यायला लागली. ते आमचे लोक
वास्तविक 3-3.5 महिन्यापूर्वी 3 नावं सहित सगळं झालेलं असताना अचानक त्यांनी ते सांगितलं. तोपर्यंत दत्ता कुमार ओम त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी तसं सांगितल्यानंतर मला फार मोठा धक्का बसला. मी म्हटलं त्यांना, मग जर ठरल्याप्रमाणे, जर आता काल ठरल्याप्रमाणे जबाबदार माणसांच्या समोर ठरल्याप्रमाणे जर करायचं नसेल तर माझीही उमेदवारी नको, माझीही उमेदवार नको. आमची माणसं चालत नसतील 3-3.5 महिन्यापूर्वी चर्चा करून, मग मीच का चालतोय, मग मी पण नको ना, मी पण नको. पण हे तुम्ही जरा शेवटच्या क्षणात आमचे सगळे हातातले मार्ग सगळे काढून जे झालं ते तसं व्हायला नाही पाहिजे. तरी पण त्यावेळी त्यांनी सांगितलं शेवट की मला 1-1.5 तास द्या. बरोबर आहे का ओम? 1-1.5 तास द्या. त्याच्यानंतर आम्ही 11:30-12 वाजेपर्यंत वाट बघितली. शेवटी फोन केला त्यांनी, फोन केला तर त्यावेळी पण त्यांचं की एक ती वरची घ्या नाही. मग शेवटी म्हटलं अपक्ष तरी म्हणून ठेवा, आता पक्षाचा AB फॉर्म लागणं कठीण दिसते. मग सगळ्यांना अपक्ष भरायला लावले. मी स्वतः पण फोन केला होता शेवट 1:15च्या दरम्यान की भाऊ काय करा तुम्ही, तासाभरात सांगतो म्हटला होता. नाही म्हटले, एक ही करा आणि ही या पद्धतीनं संपवा विषय. मग मी ज्या पद्धतीनं आजपर्यंत वागत आलेलो आहे त्या पद्धतीनं की मी जी नीतिमत्ता तत्त्व पाळतो त्यालाही धरून नव्हतं. मी 5 जणांच्या गळ्यावर पाय देऊन, ज्यांची उमेदवारी ठरलेली होती त्या 5 जणांच्या गळ्यावर पाय देऊन मी नगराध्यक्षपद माझ्या पत्नीसाठी स्वीकारणं हे मला कदापिही मान्य नव्हतं. मला नगराध्यक्ष नाही झालं तर चालेल, परंतु माझ्या हातनं एवढं मोठं पाप घडणं हे मला शक्य नव्हतं. त्यामुळं का तर मी नगराध्यक्ष, माझी पत्नी झाली असती, पण मला एक दिवस नगराध्यक्ष खुर्चीत बसल्यानंतरसुद्धा मला 5 वर्ष झोप लागली नसतं, मला गोळ्या खायला लागल्या असत्या. का तर मी तत्त्व पाळणारा माणूस आहे. मी 5 जणांच्या गळ्यावर पाय देऊन माझ्या पत्नीला नगराध्यक्ष केले ही मला एवढी सल राहिली असती. आणि ती त्यासाठी मी कार्यकर्त्यांसाठी आजपर्यंत मी कायमच त्याग करत जनतेसाठी आलेलो आहे. त्यावेळी मी विनम्रपणाने तो त्याग करायचं ठरवलं. आपण आपल्या पद्धतीनं अपक्ष भरूया, काय बोलते बघूया, काय करता येते काय. का तर सगळे मार्ग आमचे लांबवत चर्चा लांबवत सगळ्या वेळ आमची निघून गेली की आम्हाला कोणाशी चर्चा वगैरे काही करा. मी एकदा तर त्यांना 8-10 दिवसापूर्वी असं पण म्हटलं होतं, भाऊ नसेल होत तर नाही म्हणून सांगा, मी तुम्हाला हात जोडून ही करतो, नमस्कार, एकमेकाला चांगलं राहू, कशाला काय, मला मार्ग करता येतील, तुमचे तुम्हाला मार्ग करता येतील. नाही, आपण एकत्र जायचं, जटाडल्याप्रमाणे सगळं करायचं आहे असंच नेहमी. आणि अचानक हे सगळं झालं. ही घडलेली सगळी तुम्हाला इथंपर्यंत सगळं घडलेलं आहे. आणि अनिल आप्पा तुम्हाला आज सांगतो, एकही शब्द कधी खोटा नाही बोलत. हे नाही, मला जर नगराध्यक्ष व्हायचं असतं तर मी 5 जणांच्या गळ्यावर पाय देऊन झालो असतो ना, माझ्या पत्नीला उमेदवारी घेतली असते ना, परंतु नाही मी केलं. मी त्याग केला, कार्यकर्त्यांसाठी ज्यांना शब्द दिला होता. आणि आदल्या रात्री ज्या उमेदवारांना तुम्ही आशीर्वाद देताय ठरल्याप्रमाणे करायचं आहे, उद्या भरायचं आहे, काय मी करायचं होतो, काय करायचं काय मी होतं या कुणाच्या चेहऱ्याकडे माझे बरं. हे सगळे भारतीय जनता पार्टीचे 25-25, 20-20 वर्ष काम करणारे लोक आहेत. असं कोणी नाही काल आले आणि मी त्याला उमेदवारी मागतोय असं कोणी नाही त्याच्यातलं. ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष भारतीय जनता पार्टीचं माझ्याबरोबर काम केलं आणि ही सगळी नावं अगोदर त्यांना माहीत असताना अचानक शेवटच्या क्षणात त्यावेळी मला जरा असं दिसलं की एवढं आपल्याला थंड डोक्यानं हळूहळू आपली कुठेही चर्चा दुसरीकडे न करता, आपण मार्ग न काय करता, का तर मी तर त्यांना आता पार्टीतून काढू शकत नव्हतो. त्यांची ताकद मोठी आहे मला पण मान्य आहे ना, शेवटी ताकद मोठी आहे, त्यांना प्रवेश दिला आहे. त्यामुळे वेळ आली तर आम्हालाच बाजूला व्हायला लागलं असतं चर्चा जर यशस्वी झाली नसती तर. आणि काय करायचं ते आम्हाला कार्यकर्त्यांना विचारून करायला लागलं असतं. परंतु ती वेळ संपवत पाक शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला ती केलं. आणि ऐन टायमात ज्यावेळी आम्हाला भाऊंच्या सारख्या व्यक्तीनं ज्यावेळी सांगितलं घरात मला, आणि ते सगळ्यांच्या समोर परत झालं, तरी पण म्हटले जरा 1-2 इकडे तिकडे काय करायला मला जरा वेळ द्या, बघतो जरा. शेवटपर्यंत काय झालं नाही, एकच शेटचं झालं.
ही सगळी घडलेली वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगितली. फक्त आप्पाच नाही तर मी सुद्धा सांगितलं होतं मला हे पद नको आहे नगराध्यक्षाचं. अशा पद्धतीनं नको आहे. अशा पद्धतीचं नको आहे. जर सगळे मिळून असणार असतील तर मी हो म्हणेन, नाहीतर नको. आपली राजकीय फसवणूक झाली का असं वाटतंय का? मी माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांना बोलवून घेतलं. तिथली बैठक आम्ही करून आल्यानंतर ह्या सगळ्यांना मी विचारलं की तुम्हाला आत्ता जे झाले ते काय वाटते त्याच्यातून. तर सगळ्यांचं एकमत आलं, नाही नाही ते फसवणार नाहीत, आपणाला ते अगदी देणार ते सगळे एवढं. किशोर तू नव्हता तर मी तुला घरी फोन केला नाही किशोर, की किशोर तुला काय वाटते. तो पण तिथं होता परंतु घरी गेलेला होता. त्यालाही विचारलं तर सगळे म्हटले नाही फसवणार नाहीत, असं वाटते काय नाही तसं काय होणार. बरं जबाबदार व्यक्तींच्या पुढे बी 2 दिवसापूर्वी झालेलं होतं अगोदर बरं का. मग आता ही घडलेलं आहे. आता तुम्हाला काय आपली फसवणूक भाजपने केली आहे का पाटील गटाने केली असं आपलं म्हणणं? नाही नाही तुम्ही आता कुणी बोलू नका. आता मी बोलतो. आता कुणीच बोलू नका. आता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी देतो. आमची जी फसवणूक झालेली आहे, मी पार्टीला काही दोष देणारा माणूस नाही. आमचा सरळ स्वभाव, आम्ही कधीही कुणावर गैरविश्वास न दाखवणं, सरळ मार्गी. आम्ही चक्क पंचायतला आम्हाला कधी 30 वर्षात कधी जमलं नाही. आम्ही कधी राजकारणाला व्यवसाय कधी केलेला नाही. त्यामुळं आम्ही सरळ मार्गी राजकारणाला समाज सेवेचं साधन म्हणून त्याच्यावर बघितलं असल्यामुळं आम्ही सरळ मार्गी असल्यामुळं आम्हाला आमची आता सरळ सरळ दिसते की आमची फसवणूक झाली. आमची फसवणूक झाली. तुमचा जो करार झाला तो पाटील आणि भाजप असा झाला होता का तुमचा आणि भाजपचा झाला होता? माझा आणि वैभवदादा आणि सदाभाऊ. तो करार कोणाबरोबर झाला तुम्ही जे लिहून दिलं होतं 6+1? वैभवदादा आणि सदाभाऊ. ते चंद्रकांत दादाला माहित नव्हतं. ते आम्ही जे ठरलं ते त्यांना म्हणजे मी लेखी दिलं होतं काय पद्धतीने ठरलंय ते दिलं होतं त्यांना. सह्या झाल्या होत्या म्हणताय तुम्ही, त्याची एक प्रत नाही घेतली गेली. ती नाही घेतली. आम्ही आता एवढं सगळं जबाबदार माणसं आहे ती नाही घेतली. पण ही वस्तुस्थिती मी सांगतो. कोणी त्याच्यावर विश्वास ठेवा न ठेवा पण मी खोटं बोलत नाही, एवढं पक्क सांगतो. पुढची भूमिका आम्ही उद्या 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. उद्या आम्ही 11-12 वाजता काय करता येते बघून पुढची भूमिका घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला आम्ही परत लगेच सांगणारच आहे. आम्ही अर्ज भरल्यानंतर मुदत संपल्यानंतर भाजपच्या कोणाशी बोलणं झालं आपलं? वरिष्ठांना सगळं मी दादांना पण फोन केलेला होता की बाबा असं दादा झाले ठरलेलं या पद्धतीने ती येत म्हटले. आता ते म्हणजे तुमच्या लेवलला तुम्ही जरा बघा तिथे झालं. ते मग निष्ठावंतांना डावलं जाते का या सगळ्या प्रक्रियेत? आता निष्ठावंतांना म्हणण्यापेक्षा म्हणजे विटा शहरातील भारतीय जनता पार्टी म्हणजे पाटील गटच आहे. आता आम्हाला जे निष्ठावान आहेत त्यांना अचानक अशा पद्धतीनं करून जी एक प्रकारे आमची फार मोठी फसवणूक झालेली आहे. आणि आम्ही विश्वास ठेवून आता एवढे सदाभाऊंचं वय त्यांचं ते सगळं बघता नुसतं वैभवदादांच्या बरोबर नाही, सदाभाऊंच्या बरोबर आहे सगळ्या चर्चा भाऊंच्या बरोबर. उलटं मला भाऊ कायम सांगायचं आप्पा काय असले मला सांगत जावं त्या पद्धतीने. त्यामुळे सगळं झालं होतं. आम्ही विश्वास ठेवला. आम्ही चुकलो असेल विश्वास ठेवला. आम्हाला राजकारणातलं कमी असले असलं शक्क म्हणजे माहीत नसतील परंतु आमची फसगत झाली नक्की. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि पाटील या दोघांनी मिळून तुम्हाला फसवलं असं नाही. माझा भाजपवर कुठेही राग नाही. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्यावर कुठेही राग नाही. माझी फसवणूक त्यांनी काही केलेली नाही. त्यांनी उलटं दादाने मला तिथून त्यावेळेस सांगितलं होतं तुझी पत्नीला ही आणि 4 शिटा दे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठं फसवणूक नाही माझी, कुणाकडून पार्टीकडून नाही. कॅन्डिडेट म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं. म्हणजे सगळ्यात जास्त पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जातो दोन्ही पार्टीकडून असेल किंवा लोकांच्याकडून पण 1 नंबरचा उमेदवार म्हणून बघितलं जातं. विनिंग कॅन्डिडेट असताना सुद्धा असं मग का निर्णय घेतला असावा? कदाचित असंच म्हणजे त्यांचं ही नियोजनबद्ध पद्धतीनं असेल. हे त्यांचं अगोदरच त्यांच्या प्लॅनमध्ये हे सगळं असणार आहे. अचानक 1 दिवसात हे होऊ शकत नाही. हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीनं झालेलं आहे. हळूहळू पुढं दिवस ढकलायची वेळ घालवली की आम्हाला पर्यायी मार्ग अजिबात राहता कामा नाहीत. पर्यायी मार्ग म्हणजे समजा आम्हाला काय वाटलं सगळ्याची चर्चा करून
दुसऱ्या पक्षाचं कुठलं करावं का, ह्या काय करावं का, अजून काय करावं का, काय करावं आता आपल्या काही जिथं असं जर होत असेल, असे मार्ग सगळे संपवल्यानंतर ह्या पद्धतीनं झालेलं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला पाटलांना जवळ घेऊन तुम्ही पार्टी सोडावी अशी वेळ आणलेली आहे का? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नाही, परंतु स्थानिक नेत्यांनी आम्हाला तसं दिसतंय, आता जाणवते. 11th आवरला तुम्हाला भाजपनं सोडून दिलं असं दिसतंय ना चित्र. पार्टीनं तुम्ही हे करायला पाहिजे. पार्टीनं नाही सोडलं, पार्टीवर आम्ही दोष आज फॉर्म्स तुमच्याकडे द्यायला पाहिजे. नाही, असं कसं म्हणू शकत नाही. का तर काय होतंय लाळेसाहेब, शेवटी ज्याची ताकद जास्त राजकीय आहे, राजकीय गणित आहे, ज्याच्याकडे ज्याची ताकद जास्त, वास्तविक हे खरं आहे की जेवढे आमचे उमेदवार होते तेवढे आम्हाला द्यायला पाहिजे होते, परंतु राजकीय ताकदवर आम्ही पण विश्वासानं, मी काय असं कधीच म्हणत नव्हतो, मी पार्टीला असं कुठंही म्हटलेलं नव्हतं की माझ्याकडे फॉर्म द्या. एवढं विश्वासानं चाललं असताना, एवढं व्यवस्थित असताना माझं काय अडचण नव्हती सदाभाऊंच्याकडे देणं. सदाभाऊ पहिल्यापासून एकनिष्ठ राहिलाय तुम्ही, आता एकनिष्ठ पार्टी बरोबर राहिलाय, आता इथून पुढं तुम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर राहणार? ह्याचा निर्णय आम्ही उद्या 11:30-12 नंतर करणार. एक विषय असा आहे की तुम्ही 3.5 महिन्यापासून चर्चा सुरू आहे म्हणता. 3.5 महिन्यापासून तुम्ही 6 नगरसेवकांच्या विषयावरती ठाम आहे, पण 3.5 महिन्यापासून जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठंच फ्लेक्झिबिलिटी दाखवली नाही असा एक आरोप तुमच्यावर होतोय की तुम्ही काय कुठं मागं सरायलाच तयार नाही. 6चे 5, 5चे 4 नाही जे आरोप आहे. हा बरोबर, हा आरोप का बरोबर होऊ शकत नाही. ठरलेलं असल्यानंतर तुम्ही सांगा, एकदा ठरलेलं आहे 6 उमेदवार, त्याच्यानंतर मागं करणं हळूहळू, म्हणजे आज एक केली उद्या परत दुसरी करा म्हणजे हे कसं बसू शकतं ठरल्यानंतर. त्यामुळे तो आरोप कसा लागू मला होऊ शकतो. ठरलेली गोष्ट सगळं ठरलेलं आहे. त्यांच्याबरोबर सगळ्या बैठक झाली. घराकडे तुमच्या जेव्हा आली होती भाऊ, तेव्हा तुम्ही हो असं आता रात्रीच हे सगळंच होतं ना. सगळे उमेदवार त्यांनी आशीर्वाद दिले, कशा पद्धतीने निवडणुकीला आपण सामोरं जायचं आहे हे सगळं सांगितलं त्यांनी, हे सगळं सांगितलेलं नाही. आम्ही आदल्या पार्टीकडून नाही, पाटील गटाकडून असं होईल. आम्ही संध्याकाळी पण त्या रात्री तिकडून जेवण त्याला ऑफिसमध्ये बसलोत ना, कोणीही तशी शंका व्यक्त केली नाही. एवढं व्यवस्थित या पद्धतीने झाले. पार्टीतले आता आमचे तुम्ही नेते- बोलता बोललं की पाटील गट मोठा आहे विषयामध्ये आणि तुमचा गट बारका आहे, म्हणून तर आम्ही 26 पैकी आम्ही काही 26 सीटा नाही ना मागितल्या. आम्हाला माहीत आहे ना, आम्हाला बी कळतं ना, आम्हाला बी राजकीय गणित. 26 पैकी केवळ 7 सीटा मागितल्या आणि त्या ठरलं होतं बरं, एकमेकाच्या संमतीनं ठरलं होतं. त्याच्यानंतर वाद विवाद व्हायची काय कुठं गरजच नव्हती ना. मी असं कधी झालं नाही, 6चं 7 केलं नाही, कधीच नाही केलं. हा मग म्हणता येतंय की अनिलप्पा शिटा हे असं तसं करायला लागलं. ठरलेल्या शीटपेक्षा एक जरी मी जास्त मागितले असते तर ते मला लागू होते ना, पण ठरलेल्या शीटापेक्षा जर कमी देत असतील तर ते मला कसं लागू होतंय, ते त्यांना व्हायला पाहिजे ना की तुम्ही फसवणूक ठरवून तुम्ही देत नाही, असं होतंय ना ते. नवीन भाजपमध्ये विनिंग मेरिट जास्त बघितलं जातं कॅन्डिडेटचं. असं कुठं होतं का की तुम्ही दिलेलं कॅन्डिडेट सर्वेत मागं पडते किंवा तुमचे कॅन्डिडेट वीक आहेत म्हणून ते डावललं गेलं? मुळात असं काहीही नव्हतं. उलट सगळ्या सीटाची नावं ही 3 महिन्यापूर्वी सगळी माहीत असताना आदल्या दिवशी कुठं काय असं होतं का सांगा बरं. एका रात्री 10 वाजल्यानंतर सकाळी 8 वाजेपर्यंत सगळी नाव भाजपकडे गेली होती का? भाजपकडे गेली होती? मी ज्यावेळी घेतली होती की नाही, म्हणजे मला बैठकीला सांगलीला बोलवलं होतं की नाही, तर दिलेले आहेत नाव होते त्यांनी. मग त्यांनी मेरिट लावलं असावं असं तुम्हाला वाटतं? नाही. राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांच्यापासून रवींद्र चव्हाण साहेबांच्यापासून प्रत्येकाचं स्टेटमेंट आजकाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळी पत्रकार परिषदा होतात, नवीन पक्ष प्रवेश होतात आणि ज्यावेळी त्यांना विचारलं जातं की हा नवीन आले तुम्ही निष्ठावंतांना संधी देत नाही, नवीन लोकांना कसं काय लॉन्च करताय, तर त्यावेळी त्यांचं एक ठरलेलं वाक्य आहे की विनिंग मेरिट आम्ही बघतो. मग तुमचे कॅन्डिडेट विनिंग मेरिटला कुठं कमी? 100% अजिबात नाही, 100% अजिबात नाही. आमचे विनिंग मेरिटला अजिबात कमी नव्हते. अत्यंत चांगले उमेदवार होते. जे भाजपनं विनिंग मेरिट बघितलं असावं का आपल्या? भाजपनं नाही, ह्या गटानं काय बघितलं, त्यांची माणसं बघितली असतील, त्यांची माणसं बघितली असेल. जसं मी नुसती माणसं नाही बघितलं, जी 25-25 वर्षे आहेत पार्टीबरोबर, ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे तेवढीच माणसं मी दिली. नाहीतर मी जास्त माणसं दिली असते ना. मुंबईला चर्चा झाली
कोल्हापूरला चर्चा झाली त्यावेळेस मुंबईला चर्चा मी गेलेलो नव्हतो. नाही ते गेले, त्यांनी तुम्हाला फोन केले तिथून, तेवढा तुमच्या असं लक्षात आलं नाही का की बाबा दादांची, चंद्रकांत दादांची डायरेक्ट बोलून असं नाही, मी तर लेखी जी चर्चा झाली ती दिलेलंच होतं ना. 6चं ज्या वेळेला 4 होते त्यावेळेला तुम्हाला असं शंका सुद्धा आली नाही की 4चं पुन्हा आणि कमी होईल? नाही, 4चं उलट नाहीच. मी त्याला मी परत त्यांना इथं झालीच ना त्यानंतर माझी चर्चा. नाही तसं, मला 7 ठरले ते 6 पाहिजे. त्याच्यानंतर 1 वर्ष शेवट बरं तुम्ही म्हणताय 4 म्हणत होते तुम्ही घ्या, प्लस एक ना. नगराध्यक्षपद घ्या. हे दादा म्हणत होते, पण दादांना सगळं माहित नव्हतं ना असं असं ठरलंय. दिलंय म्हणते ना लेखी दादा. दादांना ठीक आहे ना, मंत्री महोदय त्यांनी वाचल्यानंतर किती काळ त्यांच्या लक्षात राहणं हे ते आपण लक्षात येतं ना. ते काही शेवटी महाराष्ट्राचं त्यांना बघायचं आहे, वाचलेलं असतं ते लक्षात राहा. मग मी हे सगळं दिलेलं होतं, हे सगळं दिलेलं त्यावेळी ओम माझ्याबरोबर होता, त्यांचे PA होते, त्यांना पत्र बाहेर लेटर पॅडवर आहे ते सगळं. या घडलेल्या घटनेनंतर तुम्ही शिवसेनेशी काय चर्चा झाली का? अजून तसं आमचं काही नाही. आम्ही आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही आता जरा थोडी बैठक घेणार आणि अंतिम निर्णयासाठी आता काहीतरी आम्हाला उद्या तर. तुमच्या बैठकीत काय ठरलंय? रात्री पक्ष निरीक्षक पण आले होते असं समजतंय, त्यात कितपत? रात्री शेखर इनामदार या ठिकाणी आलेले होते, सांगलीचे माजी महापौर उपमहापौर. त्यांना जे आम्ही सगळं घडलेलं सांगितलं, त्यांना धक्का बसलाय. म्हणजे काय, म्हणजे एवढं या पद्धतीने जे तुम्हाला सांगितलं ते सगळं काल कार्यकर्त्यांची मिटिंग घेतलेली होती, त्यांना हेच सगळं सांगितलं मी. फक्त आता आम्ही हे झाल्यानंतर आम्ही सगळी बसणार, काय करायचं, मार्ग निघतात का. एवढं सोपं शेवटच्या क्षणात काय मार्ग नसतात, परंतु त्यातनं काय निघत असेल तर प्रयत्न करणार. काय निघतं म्हणून अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे का भाजप तुम्हाला न्याय देईल म्हणून? आता भाजप नाही म्हणू शकत आहे. भाजप आता भाजपच्या हातातलं ह्यांच्याकडून आता आम्हाला ती शक्यता अत्यंत धुसर म्हणजे नसल्यातच जमा दिसते. नसल्यात जमा आहे का तर आमच्या फॉर्मला AB फॉर्म लागलेलेच नाहीत. AB फॉर्मच आमच्या फॉर्मला लागले नाहीत, त्यामुळे ती शक्यता कशी आम्ही धरायची? आता ते नाहीच, AB फॉर्मच नाहीत आमच्या ह्याला. भाजप पक्ष म्हणून काही कठोर निर्णय घेऊ शकतील आणि तुम्हाला न्याय देऊ शकतील असं वाटतंय का? आता याच्यात पार्टी काय करेल असं मला काय आता ह्या शेवटच्या क्षणात काय असं वाटत नाही मला. पार्टी तुम्हाला सोडून दिली? पार्टी सोडून दिलं असं म्हणता येत नाही, परंतु एवढ्या शेवटच्या घटकेत जर हे अगोदर जर काय घडलं असतं तर मी जाऊन तिथं वर सांगितलं असतं, हे असतं. पण मला शेवटपर्यंत असंच आम्हाला ठेवल्यामुळं शेवटच्या आदल्या दिवशी पण आम्ही गेलेलो असतो, आमच्या मार्गच राहिला नाही. हे जरा 4-8 दिवसापूर्वी घडलं असतं, असं झालं असतं, आम्ही गेलो असतो ना वर. त्या मग पार्टीनं आम्हाला दखल घेतली नाही म्हटलं असतं. ते आम्हाला त्यांना तिथंपर्यंत जाऊन सांगायची वेळच आमच्या राहिली गेली नाही. गेल्या 3 वर्षाचं पार्टीचं ट्रॅक रेकॉर्ड बघता अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. तुम्हाला पुसट सुद्धा कल्पना आली नाही की तुम्हाला नाही, पार्टी नाही. ही ज्या पद्धतीनं आमच्या चर्चा चालू होत्या ना, त्या पद्धतीनं एवढं सकारात्मक सगळं वाटत होतं की असं काय होईल, असं काय भाऊंच्यासारखी व्यक्ती ठरल्यानंतर असं काय हे सगळं करतील असं वाटत नव्हतं ना. आरोप होते तुमच्यावर की गेल्या विधानसभेपासून तुम्ही शिवसेनेबरोबर. हां, त्याचंही उत्तर तुम्हाला सांगतो. बरं झालं ते विचारलं. ते शिवसेने ही चर्चा चालू असताना, ही चर्चा जागा वाटपाची तुमची ह्याची, त्यावेळेला सुद्धा तुम्ही शिवसेने संपर्कात होता. आता ते बरं झालं विचारलं. ते मी सांगतो, कधीही युती सोडून मी शिवसेनेचं कधीही काम केलेलं नाही. युती म्हणून, युती धर्म म्हणून जी भारतीय जनता पार्टीचा आदेशच होता, प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी पाळला. उलट 19ला अनिल भाऊंच्या बरोबर युती होती, भारतीय जनता पार्टीची शिवसेनेची युती होती म्हणून आम्ही त्यांचं काम केलं. 2024ला महायुतीचे उमेदवार म्हणून काम केलं. आणि मी ज्या वेळेपासून सदाभाऊंचे माझे त्यांनी प्रवेश केल्यानंतर शेवटचा सोमवारचा ही होईपर्यंत मी कधीही शिवसेनेच्या अमोलदादा किंवा सुहासरावांच्या बरोबर कधीही राजकीय चर्चा केली नाही. केवळ ह्यांच्याबरोबर चर्चा करत राहिलो, कायम ह्यांच्याबरोबर चर्चा करत राहिलो, कधीही केलं नाही. आणि मी त्यांना ते बोलून दाखवलेलं होतं. मी कधीही वेगळ्या ठिकाणी गेलो नव्हतो, का तर सगळं आपलं चाललंय व्यवस्थित, तर कशासाठी वेगळं. आणि आम्हाला काय गरज पडली होती, जर व्यवस्थित सगळं चाललं होतं तर काय गरज पडली होती. आम्हाला शेवटी पार्टीबरोबर राहणं ह्याच्यातच आनंद होता ना. आमचं आयुष्य गेलं त्यामुळे आम्हाला त्याच्यातच आनंद होता ना. आम्हाला उलटा आम्ही युती धर्म पाळला, मग काय चूक झाली का आमची?
युती धर्म पाळला आम्ही. मग आम्ही काय 2024ला युतीचं सोडून वैभवदादांचं काम करायला पाहिजे होतं का? असं काय का? असं होऊच शकत नाही ना. युती धर्म पाळला आम्ही, केलं, प्रामाणिकपणे केलं. तुम्ही आमदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेला तेव्हापासून बिनसले असं म्हटलं जाते. मी असं कधीही मी राजकीय जीवनात बऱ्याच गोष्टी अशा पाळतच नाही. माझं कोण शत्रू म्हणून मी राजकीय व्यक्तीकडे बघत नाही. विरोधक त्या वेळेचे विरोधक म्हणून मी बघतो. मी शत्रू कुणाला समजत नाही. त्यांचे आमचे 2019पासून शेवटी महायुती म्हणून एकत्रित काही संबंध होते ना, आमचं संबंध आले. साधा वाढभर मी तिथं काय गेलो, तिथं काय असं कुठं एकांतात भेटून नाही गेलो. तिथे गेलो, फुल दिलं, नमस्कार केलं, शुभेच्छा दिला, आलो निघून. ह्याच्यात काय मोठं चुकीचं मी केलं? सदाभाऊ पण ज्यावेळी पार्टीत नसताना मी त्यांना पण शुभेच्छा दिलेल्या आहेत. असं काय ह्याच्यात? बरं, शेवटी ही राजकीय माणसं आहेत, काय सामाजिक माणसं आहेत. 2016लाही असंच झालेलं होतं. 2016ला असंच पहिलं त्यावेळी काही पार्टीचं काय असं नव्हतं, ह्याच्याबरोबर लढत आहे, जिकडे तुम्हाला काय होईल तिथं. असंच सगळं ठरलेलं होतं त्यावेळी सुद्धा, की असं आपण सदाभाऊंच्यानं 4-5 शिटा घ्यायच्या. शेवटच्या क्षणात सगळं झालेलं असताना त्यावेळी पण अशीच माझी, त्यावेळी काही पार्टीने फसवणूक केली नव्हती. फसवणूक केली होती 1-2 व्यक्तींनी केलेली होती. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता त्याच्यावर लई काढण्यात आणि त्यांनी ती बरोबर केल्यावर आम्हाला ऐन टायमात सगळं ठरलेलं असताना सगळं तोंडावर पाडलं गेलं त्यावेळी. त्यामुळे मला नाविलाज असतो तेवढ्यापुरतं मला पार्टीत काहीतरी एकदा भूमिका घेतली, प्रामाणिकपणे ठेवणं गरजेचं आहे. त्या नाविलाज असतो मला त्यावेळी ती करणं गरजेचं होतं. आणि त्यावेळी पण मी प्रत्येक सभेत सांगितलं आहे, शेवटच्या सभेतसुद्धा, की भारतीय जनता पार्टी माझ्या हृदयात आहे. मला भारतीय जनता पार्टीबद्दल तक्रार नाही, इथल्या 2-3 जणांबद्दल तक्रार, त्यांनी जी कान भरून जी केले त्याच्याबद्दल तक्रार ही पुनरावृत्ती होईल काय ह्याचं मी आता उद्या आमची चर्चा तरी अगोदर लाळेसाहेब झाली पाहिजे. आम्हाला बसलं तर पाहिजे, काय करायचं काय नाही. आता तुम्ही म्हणताय मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत पाईक आहे, भारतीय जनता पार्टी माझ्या हृदयात आहे. मग आज घडीला जर भारतीय जनता पार्टीचा नगरपालिकेवरती कुठंतरी सत्तेत येण्याची संधी निर्माण झालेली असताना मग परत आपण काय, पण त्याच्याबरोबर ही पण आहे ना, जर पार्टीनं न करता ज्यांच्याबरोबर आमचं सगळं इथल्या लोकांशी ठरलेलं होतं ते जर एवढा अन्याय आणि एवढं जर चुकीची वागणूक जर होत असेल तर मग आम्हाला काय थोडा आम्ही पण आहे का नाही, आम्हाला पण काय असेल का नाही जरा काय असं मी आज म्हणू शकत नाही. मी असं म्हणू शकत नाही. शेवटची संधी होती नाही, मी स्वतःहून नाही, मला नगराध्यक्ष पद घेण्यापेक्षा 5 जणांच्या गळ्यावर पाय देऊन नगराध्यक्ष माझ्या पत्नीला घेण्यापेक्षा मला जे समाजाचं प्रेम आहे, विट्यातल्या जनतेचं प्रेम आहे, ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. ते नगराध्यक्षपद नसलं चालेल, माझ्या दृष्टीनं ते माझ्यासाठी सर्वस्व आहे. विट्यातील जनता जी माझ्यावर प्रेम करते हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. मला केवळ नगराध्यक्षपद आणि मी काही त्याच्यासाठी म्हणजे जन्मलो आहे असं नाही. मी माझं काम ज्या पद्धतीने माझं चालू आहे ते माझं चालूच राहणार. होय न झालं हे नाही निघालं असं कुठंतरी समजून काहीतरी करावं लागलं, परंतु मी ते पद म्हणजे सर्वस्व समजलं, सर्वस्व विट्यातल्या जनतेचं प्रेम हे जे माझ्यावर आहे. आता तुमचं 3.5 महिन्यापूर्वी ठरलं, त्याच्यानंतर नगराध्यक्ष पदाचं आरक्षण डिक्लेअर झालं, बरोबर, त्याच्यानंतर नगरसेवक पदाचं आरक्षण जाहीर झालं. एवढं सगळं जाहीर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही कधीही समोर येऊन एखादी गोष्ट सांगितली नाही की आम्ही यांच्या बरोबर जायचं ठरवलंय, आम्हाला एवढं अगदी बरोबर काय एवढी गोपनीयता बाळगायचं काय नाही. गोपनीयता नव्हती जी वास्तविक आम्ही आहे त्या पद्धतीने. आणि मुळात माझा थोडं कसं असतंय की पत्रकारांना बोलवून सांगणं हे सांगणं हा माझा पहिल्यापासूनचा नाही. पण मी सगळ्या कार्यकर्त्यांना ह्याच्या अगोदर इथं नाही, बरोबर आहे. आमची ही चूक झालेली आहे की आम्ही तुम्हा पत्रकारांना वेळोवेळी सांगायला पाहिजे होतं, जनतेला पण सांगायला पाहिजे होतं. ही आमच्या हातून झालेली चूक आहे. आम्ही मान्य करतो. आम्ही ही माणसं आहे, आम्ही चुकू शकतो, आम्ही मान्य करतो. ही आता उद्या अपक्ष आपले अर्ज ठेवून जनतेला बरोबर घेऊन
पार्टी आणि पाटील गटाला तुम्ही ताकद दाखवणार आहात का? ह्याची निर्णय मी उद्याच करू शकतो. मी आज ते किती जरी झालं तर तोच माझा असं काय आम्हाला जरा हे करावं लागणार आहे. मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत. गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत. यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत. यामध्ये ऑर्थोपेडिक, पॉलिट्रोमा, पेन मॉड्युलर इंजेक्शन, जनरल सर्जरी, डायलिसिस, मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.